बातमी आहे संजय गायकवाडांच्या वक्तव्याची। पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। गायकवाडांनी काय वक्तव्य केलं होतं पाहूयात। यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात। पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणं शिवसेनेच्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांना चांगलंच महागात पडलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलेल्या तीव्र नाराजीनंतर आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या फोननंतर संजय गायकवाडांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे। बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती। त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा। नाव नाही सांगत मी। यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारीने ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखेच राहून जातील। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल। ठराविक जे कोणी पोलीस असतील त्यांच्याबद्दल तक्रारी असतील बिलकुल तक्रारी करायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे केले काही प्रॉब्लेम नाही। पोलीस 26/11चा हल्ला असेल, कोविड असेल, सण उत्सव असतील, ऊन वारा पाऊस न बघता पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्या वर्दीचा आदर करणारे आम्ही लोक आहोत। पोलिसांनी एखाद्या कारवाईत 50 लाख पकडले की 50,000 दाखवतात असं म्हणत गायकवाडांनी संपूर्ण पोलीस दलावर हे वादग्रस्त वक्तव्य केलं। या वक्तव्यानंतर बुलढाण्यात संजय गायकवाडांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गायकवाडांना योग्य ती समजही दिली आहे। दरम्यान व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केल्याचं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस साहस पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। कुणाचं कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या, पोलिसांचं असू द्या, राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात। संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही, परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता, कारण हे पोलीस जे आहेत, हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांनी गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वक्तव्य अयोग्य असून ते ओघात बोलले असतील असं म्हणत बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय। पोलिसांबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अयोग्य आहे, हे कालच मी सांगितलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी त्याच्याबाबत जाणीव झाल्यानंतर माफी देखील मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वक्तव्य होऊ नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे, कारण मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस हे अतिशय सक्षम पोलीस आहे। बोलताना त्यांच्या ओघामध्ये बोललं गेलं असेल, पण मला वाटतं की सगळेच पोलीस तशा पद्धतीचे नसतात, पण जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण जे चांगले काम करतात त्यांना मदतही झाली पाहिजे। बोलण्यामध्ये जर काही गोष्टी घडल्या असतील तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली तर विषय संपतो आहे। गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।